अ, 2023 मध्ये झालेला आहे. 2.5 वर्ष झालेले आहे त्या हिबानाम्याला होऊन आणि कोणत्याही दिवाणी न्यायालयाने तो हिबानामा रद्द केलेला नाही. हिबानामा वैध किंवा अवैध हे ठरवण्याचे अधिकार फक्त दिवाणी न्यायालयास आहे. हिबानामा करून देणार आणि हिबानामा स्वीकारणार हे दोघांच्याही राजी मर्जीनं सदरचा प्रकार हा घडलेला आहे. त्याच्यामुळे हिबानामा वैध आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गुन्हा ह्याच्यामध्ये घडलाय असं काही त्याच्यामध्ये नाहीये. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर इम्तियाज जलील यांनी सुरुवातीला 2.5 एकर जमीन जी 150 कोटी नव्हती त्याचा घोटाळा प्रकरणी आरोप केला होता. तर दुसरीकडे आता त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ती जमीन 150 कोटी नाही तर 500 कोटींची आहे आणि ती जागा 2.5 एकर नव्हे तर 8.5 एकर आहे असं म्हटलेलं आहे. नेमके हे सगळं प्रकरण काय आहे आणि हिजानामा जो असतो तो खरंच गैरप्रकारे करण्यात आलेला आहे का? कारण की हे जे सगळे आरोप आहेत ते इम्तियाज जलील यांनी केलेले आहेत आणि ते सातत्याने याच्यावर आवाज उठवतात आणि त्या संबंधित आपल्याला जावेद शेख यांचे जे वकील आहेत संदीप गव्हाणे ते आहेत. सर, इम्तियाज जलील यांनी जे आरोप केले की तुमचे जे क्लायंट आहेत जावेद शेख यांनी जो हिबानामा केलाय तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो गैरप्रकार हा 500 कोटींचा आहे. त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे. हिबानामा जो आहे हा मुस्लिम कायद्यान्वये केलेला आहे आणि तो जो हिबानामा झालेला आहे तो विनामोबदला झालेला आहे आणि मुस्लिम कायद्यान्वये जे आहे कोणाही मुस्लिम व्यक्तीस हिबानामा देता येतो. पण ती किती एकर जागा आहे नेमकी? 2.5 एकर आहे, 8.5 एकर आहे? नाही, ती 6 एकर आहे. त्याचं बाजार मूल्य काय सध्या? 90 कोटीच्या आतमध्ये असेल. 90 कोटीच्या आतमध्ये असेल. पण हा जो हिबानामा झालेला आहे तो विनामोबदला झालेला आहे. यामध्ये कुठलाही व्यवहार झालेला नाहीये. तो कधी झाला नेमका? डेट काय होते आणि कोणतं वर्ष होतं? 2023 मध्ये झालेला आहे. 2.5 वर्ष झालेले आहे त्या हिबानाम्याला होऊन आणि कोणत्याही दिवाणी न्यायालयाने तो हिबानामा रद्द केलेला नाही. हिबानामा वैध किंवा अवैध हे ठरवण्याचे अधिकार फक्त दिवाणी न्यायालयास आहे. बरं, आतापर्यंत जी चौकशी करण्यात आली किंवा जे तुम्ही केस रडताय त्याच्यामध्ये कोर्टाचं काय म्हणणं आहे आणि हा इजानामा बरोबर आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? यामध्ये जे आहे त्यामध्ये मीर महमूद अली जे आहे यांच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक, उपसंचालक, मिनिस्टर आणि हायकोर्टपर्यंत त्यांच्या हक्कात निर्णय पारित झालेले आहे. त्यानंतर जिल्हा न्यायालय आणि दिवाणी न्यायालय याच्यामध्ये सुद्धा जे आहे जावेद यांच्या हक्कात निर्णय झालेले आहे. तेव्हा हायकोर्ट आणि विविध दिवाणी न्यायालयाचे निर्णय झालेले आहेत आणि ज्यांनी हिबानामा दिला आहे आणि ज्यांनी हिबानामा घेतला आहे त्यांचा दोघांचाही आक्षेप नाहीये आणि हिबानाम्यावर त्यांचा आपापसात वादही नाही. त्यामुळं यामध्ये जे आहे हिबानाम्याच्या अनुषंगाने जे आहे प्रश्न उपस्थित करण्याचा त्रस्त व्यक्तीस अधिकार नाही. बरं, हिबानामा ज्यांनी करून दिलाय त्यांचे जे वकील आहेत आपल्याकडे नईम शेख आहेत. सर, इम्तियाज जलील यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जे पुढचे व्यक्ती आहेत ज्यांनी हिबानामा करून दिलाय ते सुद्धा एक चालक आहेत आणि त्यांनी एका चालकाला दुसऱ्या चालकांनी हिबानामा करून दिलाय. एवढ्या कोटींची जमीन सुद्धा चुकीच्या माहिती आधारे घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आहे असं मला वाटतं. आता माजी खासदार इम्तियाज जलीलने जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे मुळात त्यांना लोकल स्टँडिंग नाही, ती प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा अधिकारच नाही. आता एखाद्या हिबानामा करून दिला जर असेल तर तो हिबानामा रद्द करण्याकरिता तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये जाऊ शकता किंवा आता गव्हाणे साहेबांनी सांगितलं तसं हिबानाम्याचा जो काही फेरफार झालेला आहे, PR कार्डवर जे नाव घेण्यात आलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही जिल्हा अधीक्षकडे 247 अपील दाखल करू शकता. असा कोणताही प्रकार ह्याच्यामध्ये काही घडलेला नाही. हिबानामा करून देणार आणि हिबानामा स्वीकारणार हे दोघांच्याही राजी मर्जीनं सदरचा प्रकार हा घडलेला आहे. त्याच्यामुळे हिबानामा वैध आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गुन्हा ह्याच्यामध्ये घडलाय असं काही त्याच्यामध्ये नाहीये. आता हा एक दिवाणी स्वरूपाचा वाद आहे. ऍडव्होकेट मुजाहिद खान यांनी जी CP ऑफिसला कंप्लेंट दिलेली आहे तर ती एक दिवाणी स्वरूपाची आहे. त्यांना जर तो हिबानामा मान्य नसेल किंवा त्यात अनियमितता असेल किंवा तो चुकीचा असेल काही असेल व्हॉट एव्हर इट मे बी तर त्यांनी तो सिव्हिल कोर्टमध्ये चॅलेंज करायला पाहिजे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की 2015ला ऍडव्होकेट मुजाहिद खानला माझे पक्षकार जे आहेत मीर महमूद अली यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून दिली, इसार पावती करून दिली त्या जागेची. त्याच्यानंतर
त्यांचं म्हणणं आहे की नंतर मला MOU करून दिलं, म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, समंजस करारनामा करून दिला की मी ते प्रकरण लढतो, त्यातून जे काही ते आपण पर्सेंटेजने करू. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की 2017ला म्हणजे त्यांची जी तक्रार आहे CP ऑफिसला आर्थिक गुन्हे शाखेला, 2017ला त्यांना हिबानामा करून दिला. म्हणजे ॲडव्होकेट मुजाहिद खानला जर हिबानामा करून जर दिला, मग ॲडव्होकेट मुजाहिद खान 2017मध्ये जर मालक झाले, तर परत माझ्या पक्षकाराकडून 2021ला त्याच जमिनीसंदर्भात GPA म्हणजे मुक्त्यारपत्र करून घेण्याचं कारण काय? जर तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात, तर हा जो काही सगळा प्रकार घडलेला आहे, त्यांचं ॲग्रीमेंट असेल, MOU असेल, तर आम्ही तो रद्द करण्याची नोटीसही त्यांना पाठवली, तो रद्दही केला त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर जे काही गव्हाणे साहेबांनी सांगितलं की बाबा SLR असेल, उपसंचालक असेल, माननीय मंत्री महोदय असतील महसूल, आणि उच्च न्यायालयाचे आदेश माझ्या पक्षकाराच्या हक्कात आहेत, ते कायदेशीरित्या मालक आहेत आणि त्यांच्या जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी ते सक्षम आहेत असं मला वाटतं. नक्कीच या दोन्ही पण वकिलांचं एवढंच म्हणणं आहे की जो हिबानामा झाला होता तो कायद्यानुसार झालाय आणि आमचे जे क्लायंट आहेत त्यांचा याच्यामध्ये कुठेही चुकीचं नाहीये. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.